1 नोव्हेंबर शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन। दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार आपापल्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करत असतात। घरातील सर्व मंडळी मिळून लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात, कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धनधान्य गुरेवासरे हे सर्व लक्ष्मी समजलं जातं। आणि यापैकी आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये, आपल्याला सगळं भरभरून मिळावं यासाठी आपण लक्ष्मीची मनोभावे सेवा करतो। तसेच या दिवशी केलेले काही उपाय केलेली कामे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात। छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात। आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहावी, आपल्यावरती प्रसन्न व्हावी आणि आपल्या कुटुंबावर तिचा कृपाशीर्वाद नेहमी असावा, यासाठी या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण ज्या घरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही कामे होतात त्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहते, त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील स्त्रियांनी किंवा घरातील गृहलक्ष्मीने या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी काय काय उपाय करायचे आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पैशाची धान्याची सोन्याची मुलाबाळांची अशी कोणत्याच प्रकारची कमतरता भासू नये म्हणून आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज काही कामं करणार आहोत। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळ करण्यापूर्वी आपल्या अंगणाची तसेच पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपलं घर अंगण स्वच्छ असणं गरजेचं आहे, कारण आपल्या अंगणामध्ये किंवा उंबरठ्याच्या जवळपास बरीच नकारात्मकता धुळीमार्फत येऊन साचलेली असते। त्यामुळे आपल्याला संपूर्ण आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे। अंगणामध्ये सडा टाकून छान अशी रांगोळी काढायची आहे। थोडक्यात काय, या दिवशी आपल्याला सगळा केर कचरा बाहेर काढायचा आहे। त्याला अलक्ष्मी समजलं जातं आणि अलक्ष्मी जिथे असते तिथे लक्ष्मी वास करत नाही। अलक्ष्मी म्हणजे धूळ केर कचरा ज्या काही तुटक्या फुटक्या वस्तू ह्या सर्वांना अलक्ष्मी समजलं जातं। त्यामुळे या दिवशी आपल्याला आपलं घर स्वच्छ करणं पहिल्यांदा गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावरती पण बरीच धूळ येऊन साचलेली असते, त्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याने आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे। कारण मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं आणि हळद ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद अँटीसेप्टिक पण आहे, त्यामुळे जे काही बारीक जीवजंतू असतील तेही मरून जातात। त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ घालून त्या पाण्याने स्वच्छ मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्या पाण्याने आपल्या घरातील फरशी देखील पुसून घ्यायची आहे। त्यामुळे आपलं घर स्वच्छ आणि पवित्र होतं। कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजनचा दिवस हा सर्वात मोठा असतो। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक जण बरेच वेगवेगळे उपाय करत असतात, पण ते उपाय करण्यापेक्षा आपण जर अशी काही छोटी छोटी कामे केली आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले तर वेगळे काहीच करावे लागणार नाही। कारण लक्ष्मीला स्वच्छता शांतता प्रसन्नता पावित्र्यता एवढंच प्रिय आहे। हे सर्व जिथे आहे तिथेच माता लक्ष्मी टिकून राहते। त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा। हाच दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठा आहे। अशी सगळी साफसफाई करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळ करताना तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळू शकता। त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक हे अतिशय शुभ मानलं जातं। ज्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह असतं तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते, कारण स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो। त्याबरोबरच बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। स्वस्तिक काढल्यानंतर बाजूला असे 2-2 दंडक देखील काढायला विसरू नका, त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी टिकून राहते। मुख्य दरवाजाबरोबरच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वयंपाकघरात गॅसवरती त्याबरोबरच तिजोरीवरती पण स्वस्तिक काढू शकता। मी सांगितलं कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा आणि सोने नसून धनधान्य संपत्ती संतती हे सर्व काही लक्ष्मी असतं। त्यामुळे आपल्याला जिथे शक्य होईल तिथे स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे, कारण स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो। त्यामुळे स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे।
तसेच या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। गोमूत्र हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजलं जातं। आपण गोमूत्र शिंपडल्यामुळे आपलं घर स्वच्छ आणि पवित्र होतं असं म्हणतात। आणि गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल पण शिंपडू शकता। त्याबरोबरच अनेक जणांना असा देखील प्रश्न पडलेला असेल की काही स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल तर त्यांनी लक्ष्मी पूजन करू शकता का? पण मी मगाशीच सांगितलं की लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आणि आपण या पूजेमध्ये पावित्र्य पण राखलं पाहिजे। त्यामुळे या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी शक्यतो पूजा करू नये। बाकी घरातील इतर कोणतीही व्यक्ती करू शकते, त्यांची मुले मुली किंवा पुरुष मंडळी सुद्धा ही पूजा करू शकतात। अशा प्रकारे आपण स्नान वगैरे केल्यानंतर आपली रोजची देवपूजा पण करून घ्यायची आहे। अनेक जणांना असा प्रश्न पडतो की लक्ष्मी पूजनामध्ये आपण आपल्या घरातील सर्व देव मांडायचे का? पण तसं करण्याची काहीच गरज नाही। माता लक्ष्मीची मूर्ती मात्र तुम्ही लक्ष्मी पूजनामध्ये मांडू शकता आणि बाकी सर्व देव मांडण्यापेक्षा तुम्ही सर्व देवांची एकच सुपारी अशी त्या पूजनामध्ये ठेवा आणि त्याचीच पूजा करा। आपण गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची मूर्ती पूजेमध्ये ठेवायची आहे आणि कुलदेवीचा टाक किंवा सर्व देव ठेवण्यापेक्षा आपण सर्व देवांची एकच सुपारी ठेवा। लक्ष्मी पूजन सोप्या पद्धतीने आणि विधिवत कसे करावे याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली जाईल। तसेच या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती चौकटीला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण नक्की लावायचं आहे। या दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व असतं आणि त्यामध्ये आंब्याच्या पानांचा समावेश नक्की असावा, कारण आंब्याची पाने माता लक्ष्मीला आकर्षित करतात। आपण एरवी आर्टिफिशियल फुलांचं तोरण तर लावतच असतो, पण या दिवशी आपल्याला खऱ्याखुऱ्या आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण अवश्य लावायचं आहे। लक्षात ठेवा, आपण या दिवशी जी काही तयारी करतोय ती लक्ष्मीच्या आगमनासाठी, लक्ष्मीच्या स्वागतासाठी करतोय। जर अशा प्रकारे आपल्या घराचा मुख्य दरवाजा इतका सुशोभित, सुंदर, स्वच्छ असेल आणि आपलं घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि नक्कीच टिकून राहील। कारण लक्ष्मी मुख्य दरवाजामधूनच प्रवेश करत असते आणि मुख्य दरवाजाच आपला सुशोभित, सुंदर असेल तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित होते। त्यामुळे आपल्याला तोरणाबरोबरच आपल्या घराचा मुख्य उंबरठा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे। तसेच उंबरठ्याच्या आसपासची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे। जर तुम्हाला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती चांदीची पावले लक्ष्मीची बसवायची असतील तर यासारखा शुभ दिवस नाही, तुम्ही या दिवशी लक्ष्मीची पावले आणून नक्कीच बसवू शकता। उंबरठा स्वच्छ केल्यावरती आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे। एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून आपण हळदीचं लेपन करू शकतो। हळद ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये विष्णूंच्या आवडत्या गोष्टी केल्या जातात किंवा जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास राहतो, कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते। त्यामुळे या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे। उंबरठ्यावरती छान अशी रांगोळी काढायची आहे। या दिवशी तुम्ही हे लेपन सकाळी पण करू शकता किंवा लक्ष्मी पूजनच्या अगोदर सायंकाळी 5 वाजता केलं तरी पण चालेल। उंबरठ्याची पूजा ही सकाळी बाहेरच्या बाजूनी करायची असते आणि दिवे लागणीला म्हणजे तिन्ही सांजेला मात्र आपल्याला आतल्या बाजूनी पूजा करायची असते। वरती चौकटीला तुम्ही हळद कुंकू लावून उदबत्ती वगैरे ओवाळू शकता। उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। लाल रंगाचं फूल जर तुमच्याकडे असेल तर ते ठेवायचं आहे, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आपण इथे उंबरठ्यावरती माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। जसे की लाल फूल, आंब्याची पाने, दरवाजावरती स्वास्तिक अशा काही गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करतात। त्याबरोबरच या दिवशी दिवाळी आहे। दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, त्यामुळे आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 मातीच्या अशा पंत्या देखील ठेवायच्या आहेत। तसेच तुळशीजवळ एखादी पंती ठेवा, रांगोळीवरती ठेवा। जी काही अंगणामध्ये तुम्हाला दिव्यांची रोषणाई करता येईल तेवढी नक्की करा, कारण बघा अंगणात बाहेर दिवे लावल्यावरच आपल्यालाच किती छान प्रसन्न वाटतं, तर माता लक्ष्मीला का नाही वाटणार? आपलं अंगण स्वच्छ असेल, तिथे छान रांगोळी काढली असेल, दिव्यांची रोषणाई केली असेल तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। पण त्याबरोबरच काही गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, ते म्हणजे ज्या दिवशी मातेचे आगमन आपल्या घरात होणार आहे त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी, मंगलमय असावे। घरात भांडणे, वादविवाद, कलह या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत।
या दिवशी कोणाचंही मन दुखावणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। या दिवशी कोणालाही अपशब्द शिव्या शाप देऊ नये। या दिवशी आपले आचरण चांगले असावे। या दिवशी घरात चुकूनही मांसाहार करू नये, शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा। या दिवशी सर्वांनी नवीन कपडे घालावे। लक्ष्मीपूजन हे सायंकाळी 3 सांजेला केलं जातं, कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते। लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळची वेळ अतिशय शुभ मानली जाते, त्यामुळे योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीचं पूजन केलं तर तुम्हाला त्याचा लाभ नक्की होईल। या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्या अगोदरच आपल्याला घरातील स्वच्छ झाडून काढायचं आहे। 3 सांजेला झाडून काढू नये। लक्ष्मीपूजन केल्यावरती मग घरामध्ये झाडू मारू नका। या दिवशी कुणालाही उसने पैसे देऊ नका किंवा कुणाकडून घेऊही नका, कारण या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप पैशांची देखील पूजा करत असतो। त्यामुळे आपली लक्ष्मी इतर कुणालाही न देता आपल्या घरामध्येच टिकवून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे यापैकी तुम्हाला जमेल तेवढे नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। कारण या सर्व गोष्टी आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहण्यासाठी केलेल्या आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। हॅप्पी दिवाळी।